आषाढी एकादशी निमित्त शाहूपुरीतील राधाकृष्ण मंदिर परिवाराकडून विठ्ठल रखुमाई नामाच्या गजरात पायी दिंडी काढण्यात आली। त्याला विठ्ठल भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळाला। पावसाचं वातावरण असूनही यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। राधाकृष्ण मंदिरामार्फत दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडीचं आयोजन केलं जातं। दरवर्षी या ट्रस्टचे सदस्य दिंडीत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवतात। यावेळी पारंपरिक वेशात दिंडीत महिला सहभागी झाल्या होत्या। वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत तुळशी वृंदावन टाळ मृदुंगासह उत्साहात सभागृहात विठू नामाचा गजर करत या दिंडीनं परिसरात फेरी काढली। या दिंडीत विठ्ठल रखुमाईच्या वेशात सहभागी झालेल्या महिलांनी लक्ष वेधून घेतलं होतं। यात दिंडीमधील खेळ खेळण्यात आले। एकंदरीतच माऊलीचा गजर करून अवघा परिसर दुमदुमून गेला। प्रत्येकालाच पंढरपूरची वारी करायची इच्छा असते, पण संसाराच्या गडबडीत गोंधळात आणि अनेक जबाबदाऱ्यात हे जमत नाही। त्यामुळे गेली काही वर्ष राधाकृष्ण मंदिर हे वारी आयोजित करत आहे। या वारीत जवळजवळ 200च्या वर भक्त सामील होतात, आनंद घेतात। आम्ही भजनं, भारूड, रिंगण असे अनेक वारीचे प्रकार करतो। सौ नूतन पाटील व सौ निर्मला स्वामी यांनी यावेळा विठ्ठल आणि रुक्मिणीचा ड्रेस घातला होता। त्याचबरोबर अनेक बायकांनी डोक्यावर तुळशी कट्टा, वारकरी ड्रेस अशा संपूर्ण याच्यात अत्यंत शिस्तबद्ध रीतीनं आमची वारी श्री राधाकृष्णाच्या मंदिराच्या दक्षिण द्वारातनं बाहेर पडून उत्तर द्वारात आली। सर्व वारकरी आनंदानं रिंगण घालतात, फुगड्या खेळतात आणि आपल्या वारीचा आनंद घेतात।